चोरट्यांनी घराची कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 50,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 2.25 लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना पैठण तालुक्यातील हर्षी बुद्रुक येथे रविवारी रात्री 1:15 वाजेच्या सुमारास घडली आहे। पैठण तालुक्यातील हर्षी बुद्रुक येथील शेतकरी गोरख आप्पासाहेब घायाळ हे आपल्या कुटुंबासह राहतात। नेहमीप्रमाणे रविवारी घायाळ कुटुंबीय जेवण आटपून झोपी गेले। त्यांना झोप लागताच 1:15 वाजेच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी घायाळ यांच्या घरात प्रवेश केला। प्रथम दरोडेखोरांनी गोरख घायाळ आणि त्यांचे कुटुंबीय ज्या खोलीत झोपले होते त्या घराची कडी बाहेरून लावून घेतली। नंतर बाजूला असलेल्या दुसऱ्या खोलीत झोपलेल्या शरद घायाळ यांचाही दरवाजा बाहेरून लावून घेतला। मात्र आवाज आल्याने गोरख यांनी फोन करून शेजारील लोकांना कळविले, मात्र तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते। दरोडेखोरांनी रोख 50,000 रुपये आणि 2 तोळे सोनं तसेच चांदी असा एकूण 2.25 लाखाचा मुद्देमाल घेऊन दरोडेखोर पसार झाले। ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन दरोडेखोरांचा कसून शोध घेत होते, परंतु अंधाराचा फायदा घेऊन दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले। सोमवारी सकाळी घटनास्थळी पाचोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे, बीट जमादार अण्णासाहेब गव्हाणे यांनी सहकाऱ्यांसह पाहणी करून पंचनामा केला। गोरख घायाळ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सिद्धार्थ मगर, एमसीएन न्यूज, पाचोड।